पंढरीसी दारे आल्यानो पंढरीसी दारे आल्यानो संसार दारे आल्यानो संसार पंढरीसी दारे आल्यानो संसार विनाचा सोयरा पांडुरंग विनाचा सोयरा पंढरीसी दारे आल्यानो संसार पंढरीसी दारे आल्यानो संसार पंढरीसी दारे आल्यानो पंढरीसी दारे आल्यानो संसार विनाचा सोयरा पांडुरंग विनाचा सोयरा पांडुरंग वाहे भाविकी वाट पाहे भाविकी वाट पाहे भाविकी वाट पाहे पंढरी दारे आल्यानो
पंढरीसी जारे आल्यानो संसारात दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताळलं मागील परिहार पुढे नाही शिन झाल्या दर्शन एक वेळे तुका मने आहे अनेकांचे नेदी बैसला तू चित्ती निवडेना नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानी ओम नमो ज्ञानेश्वर ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा अनुराम दुता शरण शरण हनुमंत तुम्हारे राम दुता तुम्हारे राम दुता तुम्हारे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सुबटा आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मध हृदय सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्या दरुया विवेकावरी विठाला माऊली पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा भीतीची आवडी कृपाळू तातडी उताविळ मागील परिहार पुढे नाही शिण झाली या दर्शन एक वेळ विठ्ठला
दारे आल्यानो संसारात दिनांचा सोयरा पांडुरंग वाटपा हे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मागील परिहार पुढे नाही शीण झाली दर्शन एक वेळी तुका म्हणे आहे अनेकांच्या निधी बैसला तो चित्ती निवडेना. प्रस्तुत अभंग हा जगदवंदनीय जगद्गुरु देहू निवासी जगद्गुरु तुकोबारायांचा गाठ्यामधील पंढरीचं महात्मा सांगणारा अभंग किंवा या अभंगाला आपण उपदेशपर प्रकरणातील अभंग असं देखील म्हणू शकतो. अभंगाच्या निरूपणाला आणि भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होतो असा की आपल्या या गडीवाड म्हणजे जाणेफळ मधील आपल्या या वार्डामध्ये किंवा आपल्या या परिवारामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह ज्याला श्रीमद भागवत कथा सप्ताह असं देखील आपण म्हणतो, सप्त्यामधील या दुसऱ्या वर्षामध्ये आपला सदार जो सप्ताह आहे त्यांनी पदार्पण केलेला आहे. निश्चितच श्रीमद भागवत कथा असो का कुठल्याही अखंड हरिनाम सप्ताह असो या मागील जी रचना असते तर त्या रचनेमध्ये समाजाच्या आयुष्याचं किंवा मानवी आयुष्याचं भलं करणारं त्या ठिकाणी वातावरण किंवा अखंड नामस्मरण याचा त्या ठिकाणी गभीरार्थ असतो किंवा भावार्थ असतो किंवा त्यामागचा उद्देश त्या प्रकारचा असतो. तर आपल्या या गडीवाडमध्ये किंवा जाणेफळीमधील या सप्त्याला आपण जेव्हा सुरुवात केली संत गजानन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने असं आपण त्या सप्त्याला म्हटलं. आणि माझे जे गुरु आहेत हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देशमुख आणि योगायोग असा की बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विठाला शुद्ध दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल आपल्याला या धावत्या वेळेत का होईना आपल्या सप्त्याला या महान असं साधू व्यक्तिमत्वानं इथं सदिच्छा भेट देणं आपल्यासाठी एक प्रासादिकच आहे. आणि आपल्याला या जाणेफळमध्ये हा सांप्रदायिक सप्ताह सुरू करताना त्यामागचा उद्देश हा होता की त्यामध्ये तुम्हाला एक थीम सांगतो मी की जे वाङ्मय असतं त्या वाङ्मयाचे किंवा साहित्याचे 3 प्रकार असतात. ज्यामध्ये पहिला प्रकार ग्रंथाचा मी मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं की कृत प्रकारचा ग्रंथ ज्यामध्ये लेखकांच्या लेखणीमधून निर्माण झालेलं साहित्य असतं, ज्यामध्ये कथा कादंबऱ्या शाळेमधील धडे कविता या साहित्याचा त्यामध्ये अंतर्भाव होतो, त्याला म्हणतात कृत प्रकारचे ग्रंथ. दुसरा असतो स्मृत प्रकारचे ग्रंथ, संतांच्या प्रासादिक वाणीमधून निर्माण झालेल्या वाङ्मयाला स्मृत प्रकारचे ग्रंथ असं म्हणतात. की ज्याचे पारायण होत असतात, ज्या ग्रंथाचे सप्ते होत असतात किंवा ज्या ग्रंथाचं वाचन होतं, जे मानवाच्या आयुष्याचं भलं करणारे असतात त्याला स्मृत प्रकारचे ग्रंथ असं म्हणतात. कुठल्याही एखाद्या लेखकाच्या कथा कादंबरीचे पारायण होत नसतात, कुठल्याही कविता संग्रहाचे एखाद्या कादंबरीचं त्या ठिकाणी पारायण होत नसतं. आणि मी तर असं म्हणेल की कृत प्रकारचे ग्रंथ तर आपण वाचलेच नाही पाहिजे, कारण ज्या लेखकाने जे लिहिलेले असतात त्या लेखकाच्या लेखणीमधून त्याच्या त्या शरीरामध्ये असणारे रजतम गुण किंवा काय जे दोष असतील ते त्याच्या लेखणीमधून त्याच्या साहित्यामध्ये उतरत असतात आणि ते आयुष्याचं भलं करणारे नसतात. मग साधा जर आपल्याला कोणी प्रश्न केला किंवा श्रीमद भागवत असेल, रामायण असेल, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा असेल, यांचेच पारायण का? कारण ते स्मृत प्रकारचे ग्रंथ आहेत आणि आयुष्याचं भलं करणारे असतात. संतांच्या प्रासादिक वाणीमधून निर्माण झालेल्या ग्रंथाला स्मृत प्रकारचे ग्रंथ असं म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे तो नैमित्तिक ग्रंथ, ज्याला वेद की जो भगवंताच्या श्वासामधून निर्माण झालेला आहे आणि पारायण हे आयुष्याचं भलं करणारे स्मृत प्रकारच्या ग्रंथाचे असतात. विठाला आपण या ठिकाणी या स्मृत प्रकारच्या श्रीमद भागवत कथेला हरिभक्तपरायण वेदांताचार्य बंटू बंधूजी महाराज राऊत मेहकर यांच्या रसाळ वाणीमधून गेल्या 2 वर्षापासून आपण श्रवण करत आहे. माय बाप हो, या ठिकाणी सप्ताह करण्यामागचा उद्देश हाच होता की जे अवमानित जीव आहे, समाजामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे, सगळीकडे उन्माद चाललेला आहे, अहंकार झालेला या जीवाला प्राप्त झालेला आहे, कुठंतरी या ठिकाणी नाव हवं,
या ठिकाणी प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा मिळावी, त्याच्या मनामध्ये सात्विक विचार यावे आणि कीर्तन रूपी या कीर्तनाची रचना काय असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही प्रकारच्या रचनेला समोर जात असताना मी तुम्हाला तुमचा वेळ आज 10 मिनिटं जास्त घेईल मी, कारण मला अर्धा तास लेट मिळालेला आहे. तर या सगळ्या प्रकारच्या या भावनेमध्ये उद्देश आणि मग सुरू झाला आपल्या सप्त्याची रचना. आणि ज्यांनी मला पुत्रव्रत प्रेम केलं आणि पुत्र मानला अशा सौ सविताई कृपाळ, श्रीकृष्ण बाबा आणि सगळी मग कृपाळ फॅमिली, मग या कांताई असतील, प्रदीप असेल, गजू असेल, सगळे जे भावंड आहेत यांच्यासोबत सगळे भावंड मिळत गेले. आणि मी तर असं म्हणतो की माझ्या प्रत्येक गल्लीतला माझ्या वयाचा लहान मोठा असेल त्याला मी भावासमानच प्रेम केलेलं आहे. बहिणी असतील तर बहिणी समान, आणि कितीतरी आई मला मिळालेल्या आहेत. आणि सगळ्यांना घेऊन निघालो मग आपण आज सप्ताह करायला. आज ते 2य वर्षामध्ये पदार्पण आहे, स्वप्न पुष्कळ आहे की मला या ठिकाणी आपला जो सप्ताह आहे सगळ्यांनी वाहवा केली पाहिजे. आपल्या आचरणामधून आपण दाखवलं पाहिजे की आपल्या गल्लीमध्ये सप्ताह होतो. काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या निघून जातील. मला खात्री आहे की याचे नामस्मरण या ठिकाणी संतांच्या कीर्तनाच्या रूपातून असेल, श्रीमद भागवत असेल किंवा जे काही आपलं नामस्मरण होतं तर शास्त्र असं सांगते की हे वाया जाणार नाही. फक्त याला वेळ लागतो. प्रारब्ध क्रियामान संचिताचे भोग भोगल्या वाचून न सुटे या प्रमाणाकडे मी तुम्हाला नेणार आहे. पण योग्य वेळेमध्ये मला एवढं म्हणायचंय की प्रत्येकाच्या प्रारब्ध क्रियामानानं हळूहळू प्रत्येक जण या वळणावर येईल. आणि आपल्या या गडीमध्ये मला रुक्मातेबेन कालच सांगितलं की पीराचं ठाणं आहे. मला हे माहित नाही, कधी कोणी सांगितलं पण नाही. पण पीर हे नवनाथाचे तत्कालीन परिस्थिती नवनाथच आहे. ते पीर असो का नाथ असो, पण कुठंतरी ऐतिहासिक वारसा आणि कुठंतरी सांप्रदायिक स्पर्श या भूमीला असला पाहिजे. म्हणून एवढं मोठं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच प्रत्येक घटकाचा मला अभिमान वाटतो की माझ्या या गल्लीमधील प्रत्येक घटक असो, नंतर माझ्या जानेफळ नगरातील प्रत्येक घटक असतो, हे जीवाभावानं आमच्यासोबत जुडले आहेत आणि प्रामाणिक सदिच्छेनं मोठ्या प्रमाणात सप्त करण्यासाठी झटत आहेत. मग सतीश महाराज साळोकांचं सेवाधारी मंडळ असो, आमच्या गजू पाटलाची मित्रमंडळ टीम असो, वडीलधाऱ्या मंडळीमध्ये सुधाकर दादा लोखंडे असतील, अशोक भाऊ घाटे असतील, धनंजय भाऊजी असतील, हे सगळे मनोहर दादा असतील, सगळे इकडे निंबाजी दाजी असतील, आपले इकडे भाऊ आणि सगळे भागवत भाऊ आहेत. कोणाकोणाचं नाव घेऊन कोणाकोणाचं सोडा प्रत्येक जण. आणि महाराज तुम्हाला सगळ्यांना सांगताना आनंद होतो की आमचा ऋषी महाराज मुळेकर जो आहे तो त्या काल बाबा बोलले, थोडस मलाही फील झालं. मला त्या गोष्टीला स्पर्श करायचा होता. काय असं माहितीये का, प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. माझी ज्योतिषशास्त्राची पदवी आहे, सगळ्यांना माहित आहे, जवळपास माझ्या स्नेहीजनांना. प्रत्येकाचं प्रारब्ध क्रियामान असते. एखाद्याचं भाग्य केव्हा उघडल त्या संतांच्या कृपेनं हे सांगता येत नाही. त्यामुळे आता बालवयामध्ये त्या गोष्टीच्या त्याचे नियम असतात. आपण नेम म्हणतो, कुठले मोठे माणसं नियम पाळतात हो माळ घालणारे, प्रश्न आहे ना. मग छोट्या बाळांकडून अपेक्षा जेव्हा आपण करतो तर आपली सुद्धा सर्वांगीण अरे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. तुम्हाला अभंग रचना, कीर्तनाची आचारसंहिता, त्यामधल्या बाबी, प्रमाण, सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा यावेळेस परिपूर्ण असाल तर त्यावेळेस मात्र आमचा ऋषी महाराज घडल्याशिवाय राहणार नाही. आणि मी काल तर बोललो की जर मी सचित्र असेल, माझी काही आध्यात्मिक साधना असेल आणि माझ्यामध्ये तळमळ जर असेल तर उद्याचा भविष्यातला या ठिकाणचा माझा उत्तराधिकारी ऋषी महाराजच राहील. विठ्ठला विठ्ठला. मी मागच्या कीर्तनामध्ये म्हटलं होतो की प्रत्येक लहान लहान लेकरापर्यंत माझं लक्ष असते. फक्त तुम्ही सोबत राहा. म्हणजे मला त्या गोष्टी, मला हात टाकू द्या मुलांवर, मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या. मला काही तुमच्याकडून काय हवंय, मला असं वाटतं की माझ्या गल्लीतल्या सगळ्यांना माहित आहे मी अजून कोणाच्या घरी सुद्धा उंबरवताही ओलांडलेलं नाही आणि चहा सुद्धा मी घेत नाही कोणाकडे. कोणाच्या पंक्तीत जेव्हा प्रत्येक पत्ती कीर्तनामध्ये तुम्ही पाहत आल, तुम्ही घरातून येत नाही इकडे ना कोणाचा काही. मला इथे कुणाला बस रचना घ्यायची राबवून, त्या मागचा निस्वार्थ भाव आहे. आणि जर माझा भाव प्रामाणिक असेल तर माझी गल्ली नाही, माझे सगळे मुलं घडतील. हे जे मुलं उभे आहेत यांचे हे खूप वर्षापासून माझ्यासोबत आहे. हे दोघं जण मुद्दामून ठेवले. हे छोटे छोटे असताना तेव्हापासून माझ्यासोबत वारीमध्ये, सप्त्यामध्ये, दिंड्यामध्ये, सगळ्या रचनेमध्ये आहे. मोठ्या मोठ्या संतांच्या त्या ठिकाणी मी यांना घेऊन गेलो. यांना त्या गोष्टीमध्ये आता जो जवळ जवळ राहील त्याच्या आयुष्याचं भलं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो.
आणि प्रत्येक ठिकाणी निस्वार्थ भाव असतो, त्यामुळे सप्ताह मोठा होत आहे. निश्चितच दिनकर बाबा असतील, श्रीकिसन बाबा असतील, आमचे श्री नाना असतील, हे सतीश सुधाकर, सगळ्या कोणाकोणाचे नाव घ्यायचे, हे सगळे जण सोबत आहे. आम्ही लहान लेकरा समान आहे, पण आमच्या बुद्धीला पटेल ते प्रामाणिकपणे निस्वार्थ भावाने आम्ही करत आहे. आज दैवयोगानं आपल्याला सत्यजी साळोखांच्या माध्यमातून सुंदर असे शरदजी महाराज शास्त्रीच म्हणून मी त्यांना सरस्वती विद्येचे म्हणजे काय म्हणता येईल, शब्द तोकडे पडतील असे साधू, असे ऋषितुल्य चंदू महाराज असतील, हे लोक फार ज्ञानी आहेत आणि आपल्याला लाभले. आपल्या सप्त्यामध्ये आनंद त्यांना द्विगुणित केला. निश्चितच मी सप्ताह कमिटीतर्फे माझं तर सुदैव समजतोच, पण त्यांचे धन्यवाद मानतो. या ठिकाणी प्रत्येक जण ओढून येतो. सकाळी काकडा असतील, आमचे शस्त्रदादा असतील, घेत असतील. माझ्या विनंतीला मानून माझा मित्र पंडित पाटील ढोणे या ठिकाणी हजर झाला. आवर्जून येतो म्हणे सर, आणि मला आनंद वाटला. प्रत्येक जण जीवापाड प्रेम करतो, परिसरापर्यंत आपण पोहोचतो आणि आपल्याला हे सगळं वातावरण घडवून या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचंय. निखळ शुद्ध भाव त्या ठिकाणी सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली पाहिजे. आणि सगळे जण आपले जाणेपणचे प्रथम नागरिक असतील, आमचे इंदर काका नाटा असतील, सगळे जण काका असतील, भाऊजी आहेत आमचे. तर या ठिकाणी सगळ्यांच्या या आशीर्वादात दादा सुबंध अवतार असतील, सगळे वडीलधारी मंडळी येतात, कोणाकोणा सगळ्या आया मावले बसलेले आहेत, सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान असतो. आणि मला त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं होतं, मागच्या वर्षी आमच्या जेव्हा सप्त्याच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं आमच्या पुऱ्या आम्हाला त्या ठिकाणी लाटून तळायच्या होत्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे 5 क्विंटल आपल्या पुऱ्या 2 तासाच्या तळून जमा झाल्या होत्या. म्हणत आश्चर्य, सगळ्यांचा सहकार असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत. आणि त्यामागचा शुद्ध भाव की आपल्याला या ठिकाणी काहीतरी करून दाखवायचंय. आळंदी नाही, श्री क्षेत्र पंढरपूर, पैठण, आळंदी कुठे असेल, देऊकराच्या परंपरेशी आपलं गाव आपण जोडलेलं आहे. कान्होबा, श्री गुरु कान्होबा महाराज देऊकरांचं आपल्या या गल्लीला पदस्पर्श झालेला आहे. आणि अशा संतांच्या पावनपुण्य भूमीनं पवित्र झालेली आपली गल्ली ही कुठल्याही प्रकारे आपण मागे ठेवता कामा नये. सगळेजण जीवाभावानं सोबत राहून पुढच्या वर्षी याहीपेक्षा आपलं नियोजन चांगलं पद्धतशीर असेल आणि बेस्ट करण्याचा, नवनवीन सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी सोबत असायला पाहिजे, हीच रास्त अपेक्षा. विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, स्वामी चंद्रू हरिनाई महाराज, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबारायांबद्दल जर सांगायचं झालं तर एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की म्हणजे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तो अभंग ज्यांचा आहे त्यांच्यावर थोडंसं बोललं पाहिजे. कीर्तनाच्या दंडकामध्ये, आचारसंहितेमध्ये हा मुद्दा बसतो. कीर्तनाच्या आचारसंहितेमध्ये हा मुद्दा बसतो की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घ्यायचा आणि तुकोबारायांबद्दल काहीच नाही सांगायचं, हे त्या ठिकाणी चालणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय देहूमधील भालचंद्र डोंगरावर आपल्या साधनेमध्ये तल्लीन असताना पांडुरंगाचं नाव घेत होते. त्या ठिकाणी नामस्मरण करत असताना एक स्त्री त्या ठिकाणी गेली आणि त्या स्त्रीने जगद्गुरु तुकोबारायांच्या साधनेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. काहीतरी प्रदर्शन केला असेल, काहीतरी ती साधना मोडण्याचा प्रयत्न केला असेल, माय बाप हो. पण जगद्गुरु तुकोबारानं त्या स्त्रीला एका शब्दातच सांगितलं, जाय जाय वो तुम्हारे नकली सायात, जाय वो तुम्हारे नकली सायात, आम्ही विष्णुरात कैसे मोहे, आम्ही विष्णुरात कैसे मोहे, जाय वो तुम्हारे नकली सायात, जाय वो तुम्हारे नकली सायात, आम्ही विष्णुरात कैसे मोहे, आम्ही विष्णुरात कैसे मोहे. जाई ग तू माये माते न करी सायास. सायाच्या शब्दावर ट्रेस दिलेला आहे, ज्याने दाब दिलेला आहे. आम्ही विष्णू दास तैसे नव्हे.
या 1.5 ओळीमधून 3 गोष्टी प्रतीत होतात. आपल्या हृदयावर, आपल्या मनामध्ये असणारे मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष, हे तिन्ही दोष जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगी नव्हते. बघा, गंमत नाही, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये श्रवण करत असताना बंडू महाराजांनी तुम्हाला सांगितलं की मलदोष, विक्षेप दोष, आवरण दोष हे कुठलेच दोष नसणारे शुद्ध असे मनाचे थोर साधू जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. म्हणून रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारायांशी सांगताना सांगितलेलं आहे, साधू थोर जाना, थारू थोर जाना, साधू 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 थोर जाना असं 3 वेळा म्हटलेलं आहे रामेश्वर भट्टांनी. इतक्या उंचीचे थोर साधू जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा अभंग. तर अभंगाच्या आता पहिल्या चरणाला आपण स्पष्ट करणार आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने बरोबर अभंग कसा सोडवायचा, कसं तिथपर्यंत पोहोचवायचं, आचारसंहितेच्या दंडकानुसार कीर्तनाचं मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. पहिल्या चरणाला स्पर्श करायचा आहे. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, बस एवढं चरण आहे. पंढरपूरला जायला सांगितलंय संतांनी. पंढरपूरलाच का? मागे उदाहरण मी आपल्या कीर्तनामधून इथेच जो अभंग सोडवला त्यात सांगितलं होतं, पण पुन्हा त्या ओळी आल्यामुळे सांगावं लागतं. बघा, सगळ्या संतांच्या वाणीमधून, अभंग रचनेमधून, साहित्यामधून एकच सांगितलेलं आहे, पंढरपूरला जा. बरं, काशीला जा असं कोणी नाही म्हटलेलं आहे. बरं, तिरुपती बालाजीला जाच असं कोणी जाऊ नका असं नाही, पण जात असं देखील म्हटलेलं नाहीये. बरं, तिरुपती बालाजीला तोच भगवंताचा अवतार आहे, विष्णूचाच अवतार आहे, पण तिथे जाण्याचं सांगत नाहीत संत. काशीला जाण्याचं सांगत नाहीत. आणि काशीचं काय आहे माहितीये का? काशी ज्याला कोणाला वाटतं की आमची काशी झाली, तर तो नियम नाहीये. ज्यावेळेस 6 वेळा काशी आणि 5 वेळा रामेश्वर होईल, तेव्हा त्यांना म्हणायचं आमची काशी झालेली म्हणून. काशीला हे नियम आहे, तेव्हा काशीची ती परिक्रमा किंवा ती जी तीर्थ यात्रा आहे ती पूर्ण होते. 6 वेळा काशी आणि 5 वेळा रामेश्वर. बरं, काशीला जाताना नियम आहे, मी मागे सांगितलं होतं मागच्या किरणामधून. काय नियम आहे? बघा, काशीला जाताना, काशीला गेल्यानंतर काय करायचंय? काशीला गेल्यानंतर त्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ पिंडदान, 6 पिंड पाडणे किंवा पिंडदान करण्याची पद्धत आहे. ज्याला आपले पितृमुक्तीसाठी जी पिंडदानाची पद्धत आहे ती त्या ठिकाणी आहे. बरं, पिंडदान करण्यासाठी ज्याला काशीला जाऊन पिंडदान करायचं आहे, तो घरून 42 दिवसाचा ब्रह्मचारी पाहिजे. घरून 42 दिवसाचा ब्रह्मचारी पाहिजे, तरच तो पिंडदानास पात्र. आणि त्या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी दशग्रंथी ब्राह्मण लागतो. आता ब्राह्मणच बोटावर मोजण्या इतके राहिलेले आहेत. विठाला आणि त्यातल्या त्यात दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे आपल्या आजच्या अभ्यासाच्या भाषेत जर सांगायचं झालं शाळेतल्या, तर तो PhD आणि डिलीट झालेला पाहिजे.
त्याला त्या वेदांचा, त्या पितृसुक्ताचा, त्या पितृश्राद्धाचा, मातृश्राद्धाचा, पितृश्राद्ध किंवा पितृप्रकाशाचा पूर्ण अभ्यास त्याचा असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग ते पिंडदान केल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्या पितरांना मोक्ष मिळतो, पण कधी मेल्यानंतर. पण आमच्या पंढरपूरच्या देवाचं तसं नाही आहे. तिथं नियम म्हणून नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी एखादा दारुडा जरी गेला पंढरपूरच्या देवाला तरी तो मान्य आहे, कुठल्याही अवस्थेतला गेला तरी तो मान्य आहे, कुठल्या जाती प्रजातीमधला जरी गेला तरी तो मान्य आहे. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज प्रमाण आहे, यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोरा याच भरताना करावा विचार नलगे सुद्धा पवना. यारे यारे लहान थोरा यारे यारे लहान थोरा याची भलती नारी नर याची भलती नारी नर यारे यारे लहान थोरा याची भलती नारी नर काही प्रश्नच नाही. एवढं गायन ऐकल्यानंतर ते ऐकतच राहावं वाटते. तर पंढरपूरला नियमाचं असं काही नाही, सगळ्यांना त्या ठिकाणी अधिकार सगळ्यांची आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर काय करावं लागतं, तर सर्वप्रथम चंद्रभागेमध्ये स्नान करावं लागतं. ही चंद्रभागा माता कोण आहे? सागराच्या, सप्तसागराच्या, समुद्र मंथनामधून सागराच्या ज्या पत्नीच्या पोटी लक्ष्मी माता बाहेर पडली होती ती ही चंद्रभागा. आणि मग त्या ठिकाणी मूळस्तंभ नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की माध्यान्हाच्या समयाला समस्त तीर्थ 339 तीर्थ जे पूर्ण भारतभरामध्ये मानले जातात ते त्या पुंडलिकाच्या दर्शनासाठी चंद्रभागेमध्ये येतात. अशा पवित्र चंद्रभागा मातेमध्ये स्नान केल्यानंतर कुठे जायचं? पांडुरंगाच्या दर्शनाला. पण जर बारी खूप असेल, गोपाळपुऱ्यापासून बारी असली, कळसाच्या दर्शनाची पद्धत आहे, मुखदर्शन आहे. पण आपल्या संतांचं प्रमाण आहे, तू कामने मोक्ष देखील कडसन तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाशा अहंकार. म्हणजे कळसाचं दर्शन जरी झालं तर त्या ठिकाणी मोक्ष पक्का आहे आपला, असं त्या ठिकाणी नियम किंवा सहज उपलब्ध होणारा भगवंत तो पावणार आहे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. आपल्यामधील अहंकार, समृद्धा, संपन्नता सोडून आपण निष्ठावंत भावानं त्या भगवंताला जर विटेवरच्या पांडुरंगाला, जगाच्या मालकाला जर शरण गेलो तर मात्र तो आपल्या कार्य करण्यासाठी लाज धरत नाही. म्हणून सगळ्या संतांच्या प्रासादिक वाणीमधून त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? अभंगाचं पंढरीचे
पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग राहिलेलंच आपलं. आपण पंढरीशी जारे इथपर्यंत झालेलो आहोत. आता दिनांचा सोयरा पांडुरंग बघूया. बिदरच्या बादशाच्या ताब्यामध्ये एक सरदार होता. बघा, तत्कालीन परिस्थितीमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर हे बिदरच्या बादशाच्या ताब्यात होते किंवा त्या परगण्यामध्ये होतं. परगणा शब्द इतिहासामध्ये. आणि बिदरचा बादशाह काही साधा सुद्धा बादशाह नव्हता. 9 तुळशी वृंदावन हे त्या बादशाच्या दारामध्ये होते. आता तुळशीचं काय महात्मा आहे, आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी तुळस असायला पाहिजे आहे, पण काहीच्या घरी ती बकरीना अशी करतडल्यासारखी वाटते. ती विठाला अकबर बादशाहांनी सुद्धा त्या तुळशी मातेला मानलेलं आहे. त्याचं एक प्रमाण आहे, ते उदाहरण एक फास्ट मध्ये सांगतो की अकबर बादशाच्या पदरामध्ये विद्वान ब्राह्मण होते बिरबल नावाचे. बिरबल पूजेमध्ये व्यस्त असताना बादशाचा दूध गेला, बिरबलाला बोलवून आणा. बादशाच्या पाठीमध्ये वेदना होत होत्या, त्याला थोडस आपल्या भाषेमध्ये इव्हिनिंग वॉकला जायचं होतं. पण बिरबल पूजेमध्ये व्यस्त असताना उशीर झाला. दुसरा दूध पाठवला, तो वापस आला. बिरबल बादशाने विचारलं, बिरबल काय करत आहेत? म्हणजे कोणी एक झाड आहे म्हणे, पण झाडाचं पूजन करत आहे बिरबल. तुळशी मातेचं पूजन ते बिरबल करत होते. बादशाह रागाने गेला आणि बिरबलाला विचारलं, हे तू काय करत आहे? हे झाड काय आहे? तर ये म्हणे, ये हमारी माता है. बिरबलानं काय सांगितलं की ये तुलसी हमारी माता है. अकबरानं झाड उपटून टाकलं, तुळशीचं उपटणं बाजूला फेकलं. चाल म्हणे, आपल्याला फिरायला जायचं नदीच्या किनाऱ्यावर. चालले तर बिरबल, आता विद्वान लोक बोलत नसतात, करून दाखवतात. ते बडबड नाही करायचे. दोघ जण बिरबल आणि बादशाह निघाले, अकबर बादशाह. आणि त्या ठिकाणी मग बिरबलांना आता करून दाखवायचं म्हणल्यानंतर आपल्या इकडे एक शब्द काचकुऱ्या माहित आहे. इकडे मराठवाड्यामध्ये काय शब्द माहित नाही, पण त्या काचकुऱ्याच्या झाडाला दुरूनच बिरबलांना पाहिलं, साक्षात दंडवत घातलं. अकबराने विचारलं, काय आता हे झाड कशाचं काय? म्हणजे आम्हाला बाप आहे. उपटला अकबर बादशाह असा झटकला. तो आता काचकुऱ्याचा वेळ सगळ्यांना माहिती, झटकला असं फेकला बाजूला. झालं ना, अकबर बादशाहच्या पूर्ण शरीरावर, त्या देहावर त्या काचकुऱ्याचे सगळे काटे चिपकले आणि सुटली मग खाज. ओरडायला लागला, वेदना व्हायला लागली, आग व्हायला लागली, तो दहा व्हायला लागला. बिरबलाला विचारला, आता काय? म्हणे, आप हमारी माँ के पास जाना पडेगा आपने. नेलं त्या तुळशी मातेपाशी, त्या उपटलेल्या पौद्याच्या अकबर बादशाह पाया पडला. त्याचा रस करून जेव्हा लावला, त्या क्षणाधार्थ त्या अकबर बादशाहचा दाह त्या ठिकाणी तो शांत झाला, त्रास कमी झाला. तेव्हा त्याला समजलं की अरे हे बरोबर आहे, तुलसी हमारी माता आहे. आणि बिदरच्या बादशाच्या ज्या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर त्यांच्या अत्तरी नदीत येत होतं, त्याच्या दारामध्ये 9 वृंदावन होते तुळशीचे 9. प्रत्येकाच्या दारामध्ये हिंदुत्व संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावन असायला पाहिजे. वैज्ञानिक कारणाकडे जर गेलो तर वेळ होत राहील आपला, त्यामुळे आपल्याला अध्यात्मावरच आपण चालूया. तो या वृंदावनामध्ये असल्यामुळे एवढा तो बादशाह थोडक्यात संस्कृतीशी निगडीत होता. तर त्याच्या पदरी जो सरदार होता, त्या सरदाराकडे 850 घोडे होते बसायला. आणि एका घोड्याच्या लगाम जो होता तो 2.5 किलो सोन्याचा लगाम होता. इतकी त्याची सामर्थ्यशाली आर्थिक संपन्नता होती. म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 24 खासदार म्हणजे त्या काळचा एक सरदार, इतकी ताकद होती. आणि त्या सरदाराला राजाई नावाची मुलगी होती. पांडुरंगाला वाटलं की हे राजाई, तो सरदार शिल्पी आहे, आपल्या दामू शेट्टीच्या नामदेवाला ही मुलगी दिल्या गेली पाहिजे. पण नामदेव महाराजांकडे, म्हणजे दामू शेट्टीकडे, नामदेव महाराजांच्या वडिलांकडे तेवढी श्रीमंती नव्हती. पाहुणे पाहत असताना त्या पात्रतेचे पाहल्या गेले पाहिजे. पांडुरंग परमात्म्याच्या मनात इच्छा होती. तर बिदरच्या बादशाच्या पदरी असणाऱ्या त्या सरदारानं 2 म्हातारे दामू शेट्टीकडे म्हणजे नामदेवरायांकडे पाठवले. पण त्या ठिकाणी सगळ्या छताला छिद्र पडलेले प्रकाश, ते दारिद्र्य पाहून त्यांनी नकार दिला. आणि मग पांडुरंग परमात्म्याने त्या दामू शेट्टीला म्हणजे नामदेव महाराजांच्या बाबांना विचारलं, काय अडचण आहे? राजाई केल्या गेली पाहिजे अशी इच्छा आहे. तर देवा, दारिद्र्यता, ती श्रीमंती, ही जी तफावत आहे, यामध्ये आपला मेळ बसणार नाही. पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, चल आपण जाऊ. आणि बिदरच्या बादशाच्याकडे जगाचा मालक विटेवरचा पांडुरंग परमात्मा 2 वेळा गेला. एकदा नामदेव महाराजांच्या सोयरिकीच्या वेळेस आणि लग्नाच्या वेळेस. पण गेला का बरं? तो बादशाह सुद्धा अधिकार संपन्न होता. त्याच्या
दारामध्ये तुळशी वृंदावन होती. 9 वृंदावन म्हणजे गंमत नाही, तेवढ्याची पवित्र तो बादशाह पळायचा. आणि मग गेल्यानंतर बादशाला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की तुमच्या पदरी एक सरदार आहे, त्यांची मुलगी राजाई आमच्या या दामू शेठच्या घरी आम्हाला सून करायची आहे. बोलावलं सरदाराला बादशाह म्हणे, पण यांचे सरदारानं सांगितलं की आमच्या घरचे नाही म्हणतात, यांच्याकडे गरिबी आहे. बादशाहनं बाजूला घेतलं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला विचारलं, म्हणे तुम्ही कोण? त्याने सांगितलं मी मुलाचा मामा आहे. अंगावर घोंगडी होती आणि घोंगडीच्या एका साईडच्या 7 दशाला 7 हिरे होते मोठे मोठे, आणि इकडच्या 7 दशा ज्या असतात ना त्याला 7 हिरे होते. बादशाहनं त्या सरदाराला बोलवलं, म्हणे अरे याच्या त्या दशाचा एका हिऱ्यामध्ये एक तालुका विकत घेतला जातो, एवढा श्रीमंत मामा असताना तू राजाई द्यायची नाही म्हणतो. आता त्या बादशाला काय माहित की त्या घोंगडीमध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे, हा जगाचा मालक आहे, विटेवरचा पांडुरंग परमात्मा आहे. आणि झाली ती सोयरीक जुळी आणि पांडुरंग परमात्मा हा त्या दिन असणाऱ्या नामदेवरायांचा सोयरा झाला, म्हणून दिनांचा सोयरा पांडुरंग. विठ्ठला विठ्ठल. कितीतरी त्या ठिकाणी उदाहरणं सांगता येतील. चोखोबा महाराजांसाठी मेलेले गुरु ओढले पांडुरंग परमात्म्याने, त्यांच्या धर्मपत्नीचं बाळापणासारखं नीच कार्य केलं. चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण झाला शारंगधर. जगाच्या मालकानं बहिणीचं रूप घेऊन मध्यरात्रीला चोखोबा महाराजांच्या धर्मपतीला आवाज देऊन ते बळात्पण केलं. सखुबाईचा संसार गेला. चोखोबा महाराजांचे मेलेले जनावर ढोरे ओढले आणि सगळ्यांसाठी, सगळ्या संतांसाठी, त्या संत सेना महाराजांसाठी त्या बिदरच्या बादशाच्या पाठीची मशाज केली. भक्तांचं कार्य करण्यासाठी हा जगाचा मालक लाथ धरत नाही, परंतु भाव पाहिजे. निष्ठावंत ज्याचा भाव त्याची पावे देव. आता प्रत्येक जण आध्यात्मिक कार्य करत असताना प्रत्येकाला वाटते की आपण ती इतक्या वर्षाचा हरिपाठ करतो, एवढा काकडा आहे, एवढं कीर्तन आहे, वाऱ्या आहेत, दिंड्या आहेत, पारायण आहे, पण आपलं भगवंतानं पाहिजे तसं व्यवस्थित बरं केलं नाही. तुम्हाला सांगू का माय बापू हो, प्रारब्ध क्रियामान संचिताचे भोग. यावर एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. आपल्या महाराष्ट्राच्या या संत पावन भूमीमध्ये निगडीत आहे. जगाच्या कल्याणासाठी सर्व विश्वजीव हवे सुखी, सगळ्या जगाच्या कल्याणाला भगवंत सगळ्या संतांच्या विभूतींच्या 8 संत आहेत, त्या सगळ्या संतांनी जगाचं कल्याण मागितलेलं आहे. महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना आतोनात त्रास झाला. त्रास म्हणजे ते एखाद्या प्रसंगात तो कीर्तनामध्ये मुद्दा तुम्हाला सांगेल मी, परंतु आपल्यासारखा त्या ठिकाणी टिकाव धरू शकला नसता. तरी त्यांनी विश्वाच्या कज्जे खळांची व्यंकटी सांडू त्या प्रसायदानामध्ये जी मागणी केलेली आहे ती सगळी विश्वाच्या कल्याणासाठीच केलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्राच्या पुण्य पावन भूमीमध्ये श्री रामचंद्र प्रभू, लक्ष्मणदाता सीतामाई हे वनवासामध्ये जात असताना श्रीलंकेच्या दिशेने दक्षिण भारताकडे जात असताना, आपल्याला जर दक्षिण भारतामध्ये जायचं असेल रामेश्वरमच्या दिशेने, तर पहिले राज्य लागते आंध्र प्रदेश, मग कर्नाटक आणि मग तामिळनाडू. तर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा प्रसंग आहे. एक महान तपस्वी ऋषीचा आश्रम होता. त्या ठिकाणी श्रीरामचंद्र प्रभूने आपल्या दूताला पाठवलं की जा त्या महात्म्याला सांगा की आम्हाला तुमच्या दर्शनाची वेळ पाहिजे. जगाचा मालक श्रीरामचंद्र प्रभू देव होता, देव. देवाला त्या ऋषीची अपॉइंटमेंट घ्यायचं काम पडलं आपल्या आजकालच्या भाषेमध्ये.
महानास्य ऋषी सांगितलं ऋषीनं अमुक अमुक वेळेमध्ये या. लक्ष्मण दादाने विचारलं, दादा आपण त्यांना भेटायला जायला त्यांना विचारावं लागतं. अरे म्हणे फार मोठे महात्मे आहेत. बरं तो महात्मा त्यांच्या त्या कुटियामध्ये त्या झोपडीमध्ये त्या त्यांच्या आश्रमातल्या काय परिस्थिती होती की त्वचेच्या प्रत्येक भागामधून रंध्रामधून छिद्रामधून तू वाहत होता, पस निघत होता, किडे पडलेली त्वचा होती. तर त्या महात्म्याला वाटलं की जगाचा मालक श्री रामचंद्र प्रभू देव येत आहे, देव ज्याला प्रसन्न करण्यासाठी ऋषीमुनी तपश्चर्या करतात, कितीतरी हजारो वर्ष लागतात, तो आपल्या भेटीला येत आहे. माझ्या शरीराच्या या दुर्गंधीचा त्रास त्याला होईल म्हणून योग बळाने त्यांनी ती वरची त्वचा काढून टाकली आणि आश्रमातल्या शिष्यांना सांगितलं की कुठेतरी बाजूला कोपऱ्यात झाकून ठेवा आणि तात्पुरती योग बळानं दिव्य अशी त्वचा त्या ठिकाणी तात्पुरती स्वतःची निर्माण केली. श्री रामचंद्र प्रभू लक्ष्मण दादा गेले त्या ठिकाणी नतमस्तक झाली, त्यांना दंडवत घातलं, त्यांना प्रणाम केला, खुशालीच्या गप्पा झाल्या, बोलणं झालं. पण लक्ष्मण दादा हा पहिल्यापासून आपण पाहतो शेषनागाचा अवतार आहे, स्वभाव तापट आहे. उठले तिथून फेरफटका मारायसाठी आश्रमात फिरताना एका आपण चवाळ्याखाली म्हणूया, आता तिथं काय शास्त्रामध्ये वेगळा उल्लेख आहे तर आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये, चवाळ्याखाली ती कातडी झाकलेली होती, ती पस आणि सडलेली कातडी. लक्ष्मण दादानं शिष्यानं विचारलं काय याच्या खाली? ते म्हणे आम्हाला सांगितलं आमच्या मार्गाने हे काढायचं नाही. आता हे म्हणे काढतो का कसं? तर ते त्या ठिकाणी ते ऋषी ते शिष्य दबावात आले. त्यांनी त्वचा पाहिली, म्हणे अरे कोणाची? म्हणे आमच्या गुरुची त्वचा आहे म्हणे. रामचंद्र प्रभू दर्शन घेऊन बाहेर आले. लक्ष्मण दादानं विचारलं की दादा आपण ज्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो त्यांचे किती हाल हो, त्यांनी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून दिव्य त्वचा त्या ठिकाणी तात्पुरती निर्माण केली आणि ही त्वचा त्यांची किडे पडलेली. तर श्री रामचंद्र प्रभू काय म्हणतात, लक्ष्मणा जा विचार त्यांना तुमची सोन्याची त्वचा करून द्यायची का. लक्ष्मण दादा गेले, त्याच्या पाया पडले, तोपर्यंत त्यांनी हीच किडलेली त्वचा जी होती सडलेली ती परिधान करून घेतली होती. पहिली जी त्वचा होती जी तात्पुरती बनवलेली ती त्यांनी अदृश्य केली होती. लक्ष्मण दादा म्हणे किती दुर्गंधी येत आहे. माझा भाऊ म्हणे जगाचा मालक देव आहे, विष्णूचा अवतार आहे, तुम्हाला पाहिजे तशी त्वचा दिव्य कांतीची सोन्याची आणि शीतल अशी त्वचा निर्माण करून देऊ शकतो. ते ऋषी काय म्हणतात की नको, कारण मागच्या कुठल्या तरी जन्मातलं पाप मी या ठिकाणी भोगत आहे आणि तुम्ही जर मला ही दिव्य क्रांती करून दिली तर पुन्हा हे पाप मला पुढच्या जन्मात भोगावं लागेल. प्रारब्ध क्रियामान संचिता, प्रारब्ध क्रियामान संचिताचा क्रियामान संचिताचा भोग भोगल्या वाचून न सुटे. तर माय बाप हो, जेव्हा लक्ष्मणानं विचारलं तुम्हाला करू, ऋषीने सांगितलं नाही नाही नाही, मला कुठंतरी पाप भोगावंच लागेल. ते ऋषी स्वतःची त्वचा जशी पाहिजे तसे करू शकत होते पण त्यांनी नाही केलं, कारण त्यांना माहित होतं की प्रारब्ध जे आहे ते भोगावंच लागतं. केले कर्म झाले केले कर्म झाले Thank you.
की ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर. तर त्या जेव्हा ऋषीने सांगितलं की नाही मला जे आहे तेच भोगायचं, पण तुमचे जर बंधुराज एवढं करू शकत असतील तर केवढं की मला आंघोळ करत असताना थंड पाण्याचा त्रास होतो, थंड पाणी झोंबतं अंगाला, ती जी त्वचा आहे सडलेली खूप त्रास होतो, दहा होतो, आग होते, माझ्यासाठी एवढं करू शकाल तर करा की गरम पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा. आले लक्ष्मण दादा बाहेर. श्री रामचंद्र प्रभूला सांगितलं की दादा ते महात्मा असे म्हणतात. आता श्री रामचंद्र प्रभूंनी बाण काढला आणि त्या बाणाच्या साह्यानं कायम स्वरूपी त्या ठिकाणी गरम पाणी भूगर्भातून या धरणी मातेच्या बाहेर काढलं, गरम पाण्याचे कुंड निर्माण केले. त्या ऋषीच्या आंघोळीच्या स्नानासाठी म्हणून त्या ठिकाणी माहूर जवळचं उनकेश्वर जे की आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर आहे आणि ऋषीचं नाव आहे शरभंग ऋषी. विठ्ठल किनवट जवळ ठिकाण आहे ओंकेश्वर. आपल्यापैकी बरेच जण जाऊन आलेले आहेत. आणि तो जो महात्मा होता ज्यांचा तो आश्रम होता ते होते शरभंग नावाचे ऋषी. दृष्टांत यासाठी सांगितला की जर कोणाला वाटत असेल की आपण एवढं करतो हे होत नाही ते होत नाही, सगळं होते व्यवस्थित, जर आपण मागे भूतकाळामध्ये वाकून पाहिलं तर मागच्या पेक्षा आजचा दिवस चांगला आहे. निश्चितच प्रत्येकाच्या माझ्यासहित तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जर मागे डोकावून पाहिलं तर मागच्या पेक्षा आजचा दिवस चांगला आहे. आणि भगवंत काय करतो की पापाचं गाठोडं, पापाचा हिशोब असा आज काय दुकानदारी सगळ्यांना माहित आहे की पहिले उधारी नील आणि मग नगदी. पहिले सगळं पापाचं गाठोडं नील करून मग त्या ठिकाणी पुण्याचं गाठोडं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर आपली नीतिमत्ता चांगली असेल, आपला भाव जर शुद्ध असेल तर दिवस उजाडल्याशिवाय राहत नाही, सूर्योदय होतोच. जगद्गुरु तुकोबारायांना कमी त्रास झाला का? जगद्गुरु तुकोबारायांच्या समक्ष त्यांची 500 एकर शेती गेली, सगळे मुलं बाळ गेले, पराकोटीचा आई साहेब दिल्या, पराकोटीचं दारिद्र्य प्राप्त झालं. जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणावं लागलं, जळो माझे कर्म वाया केली कटकट. काय म्हणतात तुकोबाराय? जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे कंट नाही आले अनुभवा. लगेच शेवटच्या चरणामध्ये नेतो. आता पुढे धीर काय देऊया मना, की भगवंत आता धीर काय देऊ माझ्या मनाला मी, की आता सर्वस्व गेलं. परंतु त्या ठिकाणी नामस्मरण. अरे संतांना देखील त्रास झाला. माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगाचा तो अभंगातलं जर तुम्हाला वर्णन सांगितलं तर त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या असं गहिवरून आल्याशिवाय राहणं नाही. प्रत्येक मनुष्य हा संवेदनशील आहे, प्रत्येकाला भावना आहे. संतांना त्रास कमी झाला का? प्रत्येक संताचा माऊलीच्या समाधीच्या दिवशी जगाचा मालक विटेवरचा पांडुरंग परमात्मा सकाळी 8 वाजतापासून रडत होते. तर तिकडे सगळी त्या समाधीची व्यवस्था करणं सुरू होती. नामदेवरायाचे 4ही मुलं त्या ठिकाणी ते सगळे साफसफाई करून ती व्यवस्था करत होते. पांडुरंग परमात्मा रडत होते. रुक्मिणी आई साहेब म्हणाल्या, तुम्ही एवढे देव असताना तुम्ही रडत आहात? अहो जीवन नश्वर आहे, तुम्हाला सगळं माहित आहे, तुम्ही रडत आहात. आणि 10 वाजतानंतर रुक्मिणी आई साहेब रडायला लागल्या. मध्यान्हाच्या समयाला अगदी बरोबर 12च्या समयाला ती समाधी त्या ठिकाणी घेतली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी, माझ्या माऊलीने. आणि रुक्मिणी आई साहेब रडायला लागल्यानंतर पांडुरंगाने विचारलं, तू आता काऊन रडते? तर त्यांनी सांगितलं की मी या मुलांसाठी नाही रडत, मी यांच्या आई वडिलांसाठी रडत आहे. की जे आई वडील जरा जिवंत असते तर छोटे छोटे मुलं, मुक्ताई सोपानदार पहिली दुसरीतले छोटे छोटे मुलं होते. आणि ते निवृत्ती दादाला विचारायचे की दादा काय झालं, काय चालू आहे? अक्षरशः त्या माध्यमाच्या समयाला, त्या समाधीच्या प्रसंगाला असं सगळं वारं थांबलं होतं. पक्षी जीव म्हणती रुक्मिणी माऊली रे
तर भगवंताला आळव करत असताना एक किंचितही ते मागे राहिले नाही, एक किंचितही मागे राहिले नाही. आई वडिलांना देहांत प्रायचित घ्यायचं कुठल्याही संताचा, आता विषयांतर नाही करणार, पॉइंट वापसेल मी आपल्या दुसऱ्या चरणामध्ये आपण अजून. तर भगवंताला या ठिकाणी आळव करत असताना तो भगवंत जगाचा मालक विटेवरचा पांडुरंग परमात्मा हा धावून येतो. तो दृष्टांतामधून सांगतो तुम्हाला, रामायणामधील दृष्टांत झालेला आहे आपला. पुन्हा एकदा या अनुषंगाने सांगावं लागेल, अभंग रचनेमधील तो फरक आहे की दृष्ट रावणाच्या तावडीतून त्या सीतामातेला सोडवण्याचा सर्वप्रथम ज्या गिधाड पक्षाने, जटायू आणि संपत्ती नावाचे दोघं भाऊ होते, त्या पक्षाने तो प्रयत्न केला. जमिनीमधून किड्या मुंग्या उकरून खाणारे ते पक्षी रामाचा आठव केला. त्या दृष्ट रावणाने त्यांचे पंख छाटून टाकले, शब्द छाल केला. रावण प्रगाढ पंडित होता, खडा घेऊन त्यांचे पंख छाटून टाकले. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये जगाच्या मालकाचा, त्या श्रीरामचंद्र प्रभूचा धावा त्यांनी केला. तर हा जगाचा मालक श्रीरामचंद्र प्रभू धावून आला. अभंगाचं दुसरं चरण. वाट पाहे वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता गुळ. दुसऱ्या चरणापर्यंत आपण आलेलो आहोत. 2 चरण आणि अर्धा तास वेळ माझ्याकडे वेळेच्या बाहेर आता आला. माहीत हातात सत्ता आपली साहेब घ्यायचं शिल्लक नाही. विठ्ठला पांडेय वंशामधील राजा इंद्रदुम्न हा अतिशय धार्मिक आणि परमात्मा होता, भगवंताची आठवण करणारा आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं आजकालचा खरा शुद्ध संप्रदाय होता. आणि भगवंताच्या त्या राज्यकारभार सुरू असताना, चालू असताना प्रजेमध्ये आबादानी होती, सगळी प्रजा सुखी होती.
आणि हा इंद्रगुम्न नावाचा राजा मग फावल्या वेळामध्ये जंगलामधल्या एकांतामध्ये जाऊन साधनेमध्ये त्या ठिकाणी भगवंताची जगाचा मालक विष्णू भगवंताची वैकुंठात मधल्या आधाधीष्ट देवताची तो आराधना करायचा. तर एकदा साधनेमध्ये असताना त्या ठिकाणून दुर्वास नावाचे ऋषी गेले. त्यांनी पाहिला, अरे हा एवढा मोठा राजा प्रजेचं पालन करण्याचा तत्परता सोडून या ठिकाणी मंद जड बुद्धीसारखा बसला, श्राप दिला की पुढचा जन्म तुझा जड बुद्धीच्या प्राण्याचा होईल. आता त्या राजाची काही चुकी नाही, त्या ऋषी महात्म्याला माहित नाही हा कसा काही झाला श्राप दिला. राजाचं ते अवतार कार्य संपल्यावर राजा क्षीरसागरामधील चित्रकूट नावाच्या पर्वतावर असणाऱ्या सुंदर अशा रम्य वनामध्ये एक गजेंद्र म्हणून त्यानं जन्म घेतला. हत्तीचा जन्म घेतला. हत्ती हा जड बुद्धीचा प्राणी आणि जड बुद्धीचा प्राणी मदमस्त हत्ती त्या सुगंधित अशा पुष्पांची त्या ठिकाणी वृक्ष असताना त्या जंगलामध्ये याच्याचे विहार करायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फार ऊन तापलं आणि हत्ती किंवा म्हैस हे जे प्राणी आहेत त्यांना पाण्याचं फार आकर्षण असतं. एकदा म्हैस पाण्यात जर सोडली काढता विठाला मग हत्ती आणि त्याच्या हत्तीनी पिलन सगळी त्यांचा समूह तो हत्तींचा झुंड त्या चित्रकूट त्रिकूट नावाच्या पर्वतावर असणाऱ्या सरोवरामध्ये त्या ठिकाणी जलक्रीडा करण्यासाठी पाण्यामध्ये उतरले. पण त्या हत्तीला काय माहित की त्याचा काळ या पाण्यामध्ये लपून बसलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये येथेच अंगावर पाणी घेतलं. हत्तीच्या अंगावर पाणी त्या ठिकाणी सोंडेनं फवारलं, पिलांना आंघोळी घातल्या, पोटभर पाणी पिलं आणि आनंदामध्ये असताना त्या पाण्यामध्ये लपून बसलेल्या मगरीनं त्या हत्तीचा पाय पकडला. घट्ट पाय पकडला. आणि तुम्हाला माहित असेल की जलचर प्राणी जे असतात, पाण्यामधील जे प्राणी असतात त्यांची जी ताकद आहे ती पाण्यात चालते आणि हत्तीची ताकद जमिनीवर चालणार, कारण तो भूचर प्राणी आहे, जमिनीवरचा प्राणी आहे. जलचर प्राण्यांची शक्ती त्या पाण्यामध्ये. त्या मगरीनं मग त्या हत्तीला गजेंद्राला आत ओढत होती. सगळ्या हत्तीने पळून गेल्या काठावर, तिला पळून गेले आणि हत्तीचं युद्ध झालं एकट्याचं सुरू. ती मगर त्याला आत ओढायची आणि हत्ती तिला बाहेर स्वतःचा जीवाचा आकांत करून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अंत समय जवळ आलेला असताना कोणी कोणाचं नसतं. विचार करा की त्या सगळ्या हत्तीने ना पण त्या हत्तीच्या पिलानं त्या मगरीच्या मुंडक्यावर पाय देऊन कुरगाळले असे त्या मगरीचं काहीच राहिलं नसतं. तर सगळ्या पळाल्या आणि शास्त्रामध्ये श्रीमद भागवतात त्या ठिकाणी उदाहरण 1000 वर्ष ते चालली ओढाओढी. तेव्हा आयुर्मान खूप असायचं त्या युगामध्ये. ते सगळं आयुर्मान त्यांचं आपल्यापेक्षा जास्त होतं. ते कलियुगामध्ये 100 वर्षाच्या आता 65 झालं. ते तसे काही घाबरायचं काम नाही. ते सध्या नाही तर GR निघाला नाही तो साधू विठ्ठला गजेंद्र थकल्यानंतर त्यानं जगाच्या मालकाचा त्या ठिकाणी आठव केला. आठव आणि मग विष्णू भगवंत गरुडावर आधीन त्या ठिकाणी आरूढ होऊन सुदर्शन चक्र घेऊन धावत आले आणि त्या चक्राच्या साहाय्यानं त्या मगरीचा जबडा फाकवला. गजेंद्र मोकळा केला. गजेंद्राने पुष्पमाळ भगवंताच्या गळ्यामध्ये त्या वनफुलांची भिरकावली. गजेंद्राला जवळ घेतलं आणि तो जो मगर होता तो इंद्राच्या दरबारातला शापित त्या ठिकाणी हुहू नावाचा गंधर्व होता. हुहू नावाचा गंधर्व तोही मुक्त झाला. गजेंद्र इंद्रगुम्न नावाचा पांड्य वंशातील द्रविड देशातील राजा तोही मुक्त झाला. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात केला परिहार मागीला परिहार मागील परिहार पुढे नाही मागील परिहार पुढे नाही मागील
दारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाही शिण झाली या दर्शन एक वेळे. आपण अभंगाच्या तिसऱ्या चरणापर्यंत पोहोचलेलो आहोत. एकदा आपल्याला जगाच्या मालकाचा या ठिकाणी नामस्मरण जयघोष करायचा आहे, मोठ्याने टाळ्या वाजवायच्या आहे. विठोबा आपल्याकडे वेळ आहे आणि अभंगाचं एकच चरण आपल्याकडे राहिलेलं आहे. कीर्तनाच्या निरूपणामध्ये मी नेहमी सांगतो, त्या दिवशी बोललो मी की निरूपणामध्ये 4 गोष्टीचा अंतर्भाव असायला पाहिजे. वेदांत, सिद्धांत, धादांत आणि दृष्टांत या 4 अंगाने जर ते कीर्तन जर झालं तर कीर्तनाच्या आचारसंहितेमध्ये कीर्तन झालं असं म्हणतात. आणि कीर्तन म्हणजे काय, सॉंग आहे का हो? हे काय जोक आहे का, सर्कस आहे का? अहो या ठिकाणी विनोदाच्या शैलीमधून आता कीर्तनाला आपण बघत आहे, आपण चालू समोर. परंतु या ठिकाणी श्री गुरु कान्होबानाना देवकरांनी जेव्हा माझ्या गळ्यामध्ये माळ घातली तेव्हा सांगितलं, गुण ते वर्णावे विठोबाचे हे कीर्तन असतं. विठाला कीर्तन हे बरं वाटणारं नसावं, आयुष्याचं बरं करणारं असावं. ते कीर्तनामधल्या त्या प्रासादिक बोलणाऱ्या नारदाच्या गादीवरून बोलणाऱ्या व्यक्तीची जर साधना असेल तर ते कीर्तन गळ्यात उतरतं. गळ्यात ती भाषा समजायला लागते. तोच हे बघा, संत हे आम्ही लोक संत नाहीये, समाज प्रबोधनाचं कार्य करणारे वारकरी आहोत. साधा भोळा भाव देवा शेवटाचं नाही. संत कोण? किती देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे संत म्हणजे भगवंत, आणि भगवंताच्या संतत्व प्राप्तीसाठी ते तेवढी साधना लागेल ना, ते तेवढा काहीतरी आपला लागेल ना. का नाही तर बसलो आपण कीर्तन आलं पण आपण करावं हे असं नाही आहे. ही नारदाची गादी आहे. या ठिकाणी ही संन्यासी नारद म्हणजे ब्रह्मचारी, आणि या गादीवरून व्यक्त करत असताना त्या ठिकाणी वास्तविक दर्शन त्या कीर्तनाच्या आचारसंहितेमध्ये जर आपण चाललो तर त्या कीर्तनकाराच्या आयुष्याचं भलं होतं आणि त्याला ऐकणाऱ्या लोकांच्याही आयुष्याचं भलं होतं. कुठंतरी प्रमाणाला धरून त्या आचारसंहितेच्या त्याच्यामध्ये त्या आपल्या चरणांना धरून कुठंतरी वेदांत, कुठंतरी दादांत, कुठंतरी दृष्टांत, कुठंतरी सिद्धांत या अंतर्गाभ्याला जर निरूपणामध्ये न्याय दिला तर त्याला म्हणतात कीर्तन. आजकाल आपण समाजामध्ये पाहतो, मायबाप हो, आता वातावरण जो आपल्या मराठीच्या जुन्या म्हणी आहेत त्या आता खऱ्या ठरायला लागल्या. आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट. एखाद्याला जर आपण सांगायला गेलो की अरे अशा तर आम्हाला आमचं दिसते का काय तुम्हाला, तेव्हा आम्हाला तरी कम बोल. आपण आता घरी आपल्या टीव्ही मध्ये काय बघायचं, मी मागच्या कीर्तनातून बोललो होतो की आपला जन्मदाता, आपण ज्याला जन्म दिला तो बाळ मुलगा असो का मुलगी असो, त्याला संस्कार देण्याचा पहिला गुरु आई असते. आई बाबा जन्मदात्यांची जबाबदारी येते. नंतर मग तो शाळेमध्ये शिक्षक त्याचे गुरु, मग समाज त्याचा गुरु, मग तो कालांतराने त्याच्या आयुष्याच्या प्रवाहामध्ये त्याच्या अनंताच्या प्रवासापर्यंत जे जे चांगले सकारात्मक नकारात्मक त्याला गुरु भेटतील तो त्याच्याकडून शिकत असतो. पण आपण आजकाल घरी सिरियली पाहतो. एखाद्या सिरियलचं मला नाव सांगा असं, आमच्या काळात रामायण महाभारत होते. सगळी गल्ली सामसूम असायची रामायणाची सिरियल सुरू झाल्यानंतर. आता टीव्हीवरची एखादी सिरियल अशी सांगा की ज्याच्यात सगळं कुटुंब बसून ती सिरियल पाहू शकते.
अजिबात नाही राहिल्या कोणते सिरियल. मी वर्गात सांगत असतो माझ्या नवऱ्याची बायको. ज्या सिरियलच्या मालिकेच्या नावातच फॉल्ट आहे ती आपल्यावर संस्कार काय करणार. माझ्या नवऱ्याची बायको इमॅजिन करा परत ते कुठलं चाललं ना काय सिरियल. एखादं चित्रपटातील गाणं, अरे काय गाणे होते जुन्या गाण्यामध्ये गायकाचा काय त्याच्यात म्हणजे ती किती त्या ताकद होती, क्षमता होती त्या गाण्यामध्ये. लक्ष्मीच्या हातातली गौरी झाली वर खाली इडा पिडा तळो देवान किरपा तुझी आम्हावरी आभाळागत राहू दे. गाणे काय गाणे होते. शांताराम नांदगावकरांचं गाणं अजूनही कुठं लागलं तर तिथपर्यंत ऐकावं असं वाटतं. ती क्षमता होती समाज प्रबोधनाचं. त्यामध्ये संतांनी त्या भजनामध्ये त्या गाण्यामध्ये समाज प्रबोधनाचा भावार्थ होता. मिनिंग बिहाइंड द वर्ड ज्याला म्हणतो, शब्दामधला मतितार्थ ज्याला आपण म्हणतो, त्या आयुष्याचं भलं करणारा होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आपण विदर्भाच्या पुण्यपावन भूमीमध्ये राहतो. संतांची मांदियारी आपल्या भूमीमध्ये आहे नाही असं नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजरी भजनाच्या माध्यमातून इंग्रज कालखंडामध्ये काय सुंदर भजन असायचं. कधी असलं मनमोहन पाहण्या भारत मुचा पुन्हा पाहण्या भारत मुचा पुन्हा पाहण्या भारत मुचा पुन्हा पाहण्या भारत पुन्हा कधी येईल मनमोहन कधी येईल मनमोहन भारत फुला पुन्हा पाहण्या भारत फुला पुन्हा. समोरची वळ प्लेन म्हणतो यांच्या आवाजासोबत माझा आवाज काढायचा म्हणजे मलाच कसरी उडाला. भारता ग्रहण लागले तेव्हा इंग्रज कालखंड होता. इंग्रज रूपी ग्रहण भारताला लागलं होतं आणि समाजामधल्या अंधश्रद्धा, समाजामधल्या खुलतात अशा रूढी परंपरा या संतांनी काढून टाकल्या. डेबूजी झिंगराजी जानोरकर, राष्ट्रसंत दुसरे गाडगे बाबा. तुकडोजी महाराज मौजरी बद्दल बोलत होतो, आता गाडगे बाबा पर्यंत जाऊया. गाडगे बाबाचं त्यांच्या बालपणी लहान वयामध्ये शेजारच्या सावकाराच्या मुलासोबत भांडण झालं. सावकाराचा मुलगा होता सावकार घरी आला. गाडगे बाबांच्या आईला आदवा तवा बोलला. वाईट वाटलं त्या मावलेला, वाईट वाटलं. गरिबी होती, पराकाष्ठाचं दारिद्र्य होतं. घरी आल्यानंतर डेबूला मारलं आणि डेबूला ती आई म्हणाली, अरे डेबू या सावकाराच्या मुलासमोर तुझी कवडी एवढी किंमत रे, कवडी एवढी किंमत, आणि तू त्या पुराच्या नादी लागला कशासाठी. गाडगे बाबाच्या बालमनावर त्या कवडीचा परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी कवडी शोधून आणली आणि कानात कवडी बांधली. मरेपर्यंत कानात कवडी होती, कवडी. आणि आईला सांगितलं, आई ही माझी किंमत तू ठरवून दिलेली आहे ना, की कवडी माझा, मी कवडी एवढ्या किमतीचा आहे आणि ह्या कवडी एवढ्या किमतीचा तू डेबूजी राष्ट्रसंत झाला. राष्ट्रसंत गाडगे महाराज. गंमत आहे का. अरे ज्या ठिकाणाहून एसटी मधून उतरल्यानंतर पहिल्या पायरीपासून झाडच घ्यायचे, अख्खा गाव झाडायचे. हातामध्ये अर्धा कापलेला माठाचं खापराचं गाडगं होतं म्हणून त्यांना गाडगे महाराज म्हणून. फाटला तुटला आपल्या आजकालच्या परिभाषेत सांगायचं झालं गाऊन गाऊन तसा तो शिंद्याने लिहिलेला देश होता. आणि मग पोटापुरतं त्या ठिकाणी मागायचे. पोटापुरते देवा विठ्ठला देवा लय नाही माघन, देवा लय नाही माघन. कळना देवा कोंडा देवा देई भुकेच्या वेळी, देवा देई भुकेच्या वेळी. देवा लय नाही माघन, देवा लय नाही माघन. आणि दोन दगड उचलून गोपाला देवकी नंदन गोपाला भजन करायचं. समाजाचं प्रबोधन केलं, कार्य घडवलं, तिथल्या अंधश्रद्धा काढल्या आणि समाजाला दिशा दिली. अशा संतांच्या पुण्य पावन भूमीमध्ये आपण राहतो आणि संतांच्या चारित्र्याकडे जर आपण लक्ष दिलं तर संत परंपरेतील एका महान संताचं उदाहरण सांगतो आणि निरूपणाच्या भावार्थाला विरामाकडे घेऊन जातो. माय बाप हो, एक महान संत होते. त्यांच्याकडे तेल काढायचा घाणा होता, घाणा. उदरनिर्वाहाचं साधन होतं घाणा.
त्याला एक बैल होता, बैल. तो बैल घाण्याच्या भोवताली फिरायचा आणि पांढऱ्या रंगाच्या करडई, मुलांना हेही माहित नाही करडई कशाला म्हणायचं, सूर्यफूल कशाला म्हणायचं. पहिले आमच्या लहानपणी भीमा नावाचं बियाणे यायचं करडईचं. त्या पांढऱ्या करडई त्या उकळून गाळून त्या गाण्यामध्ये टाकून तो बैल फिरवायचे आणि बैलाचं नाव होतं सखा. सखाच्या पाठीवर थाप टाकली आणि सखा झा म्हणलं की सखा फिरायचा. सगळं तेल काढल्या जायचं गावामध्ये, ते तेल वाटल्या जायचं. तेलाचे उकडे होते, कोणाचं पावभर, कोणाचं लिटर भर, कोणाचं 2 लिटर असं तेल वाटायचे. आणि पहिले काय होतं, द्रव्य नव्हतं, मुद्रा नगदी स्वरूपात नाही मिळायच्या, च्या मोबदल्यात धान्य मिळायचं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. ते महान असे अभंग म्हणत म्हणत जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाला म्हणत ते सकाळला हाकलायचे गावामध्ये. त्यांचा परिपाठ सुरू होता. एक दिवस देऊला गेले, घर सोडून देऊला गेले. त्या आईसाहेब घरी त्यांच्या धर्मपत्नी एकट्याच राहिल्या. विठाला आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या संपर्कात आल्यानंतर त्या अभंगाचा परिणाम एवढा झाला त्या पवित्र देहावर, त्या संतांच्या, की ते तिथंच राहिले 15 दिवस. विसरून गेले, संसार आहे पाठीमागे विसरून गेले. घरी ते उकड्यावाले चक्रा मारायच्या. त्या आई साहेबांना जेवढं साठवलेलं तेल होतं तेवढं देऊन टाकलं. 15 दिवसाच्या वर 16वा दिवस उजाडला, घरामधील साठवलेलं तेल संपून गेलं. उकड्यावाले लोक बोलायला लागले, लोक घाण घाण बोलायला लागले. त्या आई साहेबाला वाईट वाटायचं की आता करायचं काय. मग त्यांच्या पुतण्याला बोलवलं, अरे तू चाल, मी करडई भिजू घालते, तू या सखाला हाकल आणि आपण तेल काढून बाबा येईपर्यंत, काका येईपर्यंत आपण ह्या उकड्याच्या तेलाला या ठिकाणी करूया तयार. झाला सकाळ. दुसऱ्या दिवशी तो पुतण्या आला, सखाला उभं केलं, बांधलं आणि त्याला झा म्हटल्यावर सखा चालू नाही लागला. तो चालला नाही, थांबला, तो थांबला. त्याला मारलं त्या सखा नावाच्या बैलाला. त्याच्या पाठी रक्तबंबाळ होईस्तोवर त्या ठिकाणी पाठीनं लाकडानं मारलं, पण सखा खाली बसला, पण चाले ना. करडी वाया गेल्या, रक्तबंबाळ झाला सखा. 2 दिवसांना 18व्या दिवशी ते महान संत जे देहूला गेले होते ते वापस आले. आईसाहेब गळ्यात टाकून हात टाकून रडल्या आणि सगळी झालेली हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संत उठले, पवित्र स्नान केलं, फेटा बांधला, पंचगड्यामध्ये टाकला, पांडुरंगाचं स्मरण केलं, सखाला उठवलं. त्या अंधारामध्ये पहिले लाईनी नव्हत्या, आपल्या इलेक्ट्रिसिटी नव्हती. दिवटा पेटवला, पाहिलं तर सखा रक्तबंबाळ झालेला होता. ओरडले, काय झालं माझ्या सखाला. झालेली हकीकत त्या आई साहेबांना सांगितली की हा चालत नव्हता, लोक बोलायचे म्हणून आम्ही या सखाला लोटण्याचा, चालवण्याचा प्रयत्न केला, पण चाले ना. बाबांना हात टाकला पाठीवर, सखा उठ, सखा उठला. बघा संतांच्या ताकदीचा परिणाम बघा. रक्त पाहिलं, गळ्यातला पंच त्याच्या पोटाला पाठीला घट्ट बांधला आणि सखा चाल, सखा झा म्हणलं आणि सखा दरदर चालायला लागला. मायबापू प्रश्न निर्माण असा होतो की जेव्हा त्या संताच्या, त्या बाबाच्या पुतण्यानं सखाला चाल म्हणलं, सखा चालला नाही. पण या बाबानं पाठीवर हाताप टाकली तर सखा चालला. का चालला, कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग म्हणत म्हणत ते बाबा त्या गाण्याभोवतीच्या सखाला, त्या बैलाला फिरवायचे. त्या बाबांचं नाव होतं संत संताजी जगनाडे. आणि तुम्हाला माहित आहे का, त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामधील अभंग जे आपण बघतो ते संत जगनाडे महाराजांनी लिहिलेले. देहूच्या मंदिरामध्ये जे अभंग गाथाच्या काठामध्ये मोडी लिपीमध्ये ठेवलेला आहे ते अक्षर संताजी जगनाडे महाराजांचं आहे. तुम्हाला आम्हाला जो गाथा पाहायला मिळाला, अभंग पाहायला मिळाले, हे श्रेय जे जातं ना ते संत जगनाडे महाराजांना जातं. तर जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगामध्ये ती क्षमता होती की बैल सुद्धा सुधारले. तुम्ही आम्ही सुधारणार नाही का हो. विठाला विठाला अशा महान पुण्य पावन जगद्गुरु हे काय नाव काय सहज नाही. आजकाल कोणी जगद्गुरु लावलं त्याला काय किंमत आहे. महान
संतांच्या प्रासादिक वाणीमधला अभंग आपल्याला हे सांगून जातो की अरे त्या देवाकडे जा, पंढरीच्या पांडुरंगाकडे जा. तो जगाचा मालक, विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुमचा भाव जर शुद्ध असेल तर तुमच्या आयुष्याचं भलं करल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याकडे आता माळ घालणाऱ्याचं प्रमाण वाढत आहे. माझा अंदाज आणि अनुभव सांगतो की आपले 3 सप्ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आपला 70% आपला जो वार्ड आहे तो माळकरी होईल. सगळे माळे घालतील, सगळे. फक्त प्रारब्ध क्रियामान संचिताचे भोग भोगल्या वाचून न सुटे. प्रत्येकाची वेळ येत आहे, प्रत्येकाची वेळ येते. हे जे नामस्मरण आहे याच्या सकारात्मक लहरी आहे की नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकून त्या लहरीत कायम राहून भलं होणार आहे. या गडीच्या या भूमीमध्ये याच्या आधी कोणीतरी नामस्मरण नक्की केलेलं असेल त्याचं फलित आहे सप्ताह. रिकाम्या जागेमध्ये सप्ताह नसतो. वसान भूमीमध्ये शेतामध्ये सप्ते झाले तर हरिभक्तपरायण किरण महाराज तो 2 वर्ष लागतो, 2 वर्ष. या ठिकाणी नामस्मरण झालेलं आहे. काहीतरी आपल्याला माहित नाही 100 वर्षापूर्वीचा 200 वर्षापूर्वीचा रमेश भाऊ इतिहास असेल, पण नामस्मरण झाल्यामुळे या भूमीमध्ये पुनश्च त्या लहरी या ठिकाणी प्रवाहित झाल्या. आणि नक्कीच सांगतो या ठिकाणी आमचे जे बांधव आहेत, बहुसंख्य हे जे बांधव आहेत हे वाल्मिकी ऋषीचे वंशज आहेत. आणि महर्षी वाल्मिकी ऋषी म्हणजे काय साधारण व्यक्तिमत्व नव्हतं. वाल्मिकी ऋषीनं रामायण व्हायच्या 1000 वर्ष आधी रामायण लिहिलं. आणि केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी, केले रामायण राम. केले रामायण रामा आधी. आणि त्याच्याही पुढे जगाचा मालक श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणतात? बोलिले वाल्मिक तैसेच वर्तीन. म्हणजे वाल्मिक महर्षीनं लिहिलेल्या रामायणाच्या स्वल्पवी रामा इतकं सुद्धा समोर जाता आलं नाही जगाच्या मालकाला. आणि केव्हा उद्धार झाला महर्षी वाल्मिकांचा? संतांच्या संगतीनं जेव्हा महर्षी नारदाची भेट झाली, आता ती कथा सांगणार नाही, तेव्हा उद्धार झाला. आणि त्या पवित्र देहामध्ये गुरुकृपा झाली आणि वाल्मिक महर्षी झाले. आणि सगळं अजरामर असं कार्य करून गेले. महर्षी वाल्मिकाचं अग्रगण्य नाव आहे. ऋषी परंपरेमध्ये सर्वप्रथम नाव घेतलं तर ते महर्षी वाल्मिकांचं अजरामर कार्य. अष्टादश संतांच्या भूमीमध्ये पवित्र पावन आपण या संतांच्या भूमीत महाराष्ट्रामध्ये राहतो. तुळशीमाळ गळ्यात असणं म्हणजे काय वेगळं आहे का? आपली परंपरा आहे ती. तुळशी वृंदावन मगाशी मी बोललो की ते बकरीनं कतरल्यासारखं तुळशी वृंदावन नको. कुणाचं आहे ते सांगणार नाही, पण आपल्या तुळशी हा आपल्या अंगणामध्ये असणाऱ्या, आपल्या घरामध्ये असणाऱ्या त्या मातेच्या संस्काराच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असते ती तुळस. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा तुळस अत्यंत महत्वाची. तुळशी माळ त्याच्या गळ्यात असेल, मी मागे सांगितलं, त्याच्या माळीवरून घरांगळणारं पाणी त्याच्या देहावरून जर गेलं तर नकारात्मक ऊर्जा त्याच्या शरीरातली नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते, विचार सात्विक होतात, मन अंतर्बाह्य निर्मळ होतं, चित्ताची शुद्धी होती. चित्ताची शुद्धी वैज्ञानिक कारण आहे. विज्ञान शिक्षक आहे ना, विज्ञानामध्ये नेणार नाही, चान्स हाणून नाही येणार. 5च मिनिटं राहिले नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या या अभंगामध्ये शेवटच्या चरणात काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? तुका म्हणे नेदी आहे अनेकांच्या हाती, प्रत्येकाला संधी आहे. नेदी म्हणजे संधी, प्रत्येकाच्या हातात ती संधी आहे. अरे बैसला तो चित्ती निवड आहे ना. अभंगाचं शेवट तुका म्हणे नेदी
पंढरीची जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाही शिण झालिया दर्शन एक वेळे तुका म्हणे नेदी आहे अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती निवडेना या अभंगाला जगद्गुरु तुकोबरायांच्या
निरूपणामध्ये प्रत्येक चरणाला घेऊन सगळ्या कीर्तनाच्या आचारसंहितेमध्ये बसवण्याचा आणि वेळेच्या आत बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि झालेली जी कीर्तनरूपी सेवा आहे, सगळे माझे सवंगडी जे माझ्या सोबत आहेत, सगळ्यांना, सगळ्या गावकऱ्यांच्या, वडीलधाऱ्या मंडळीच्या, छोट्यांच्या आणि 40% विद्यार्थीच दिसतात मला सगळे. तर सगळ्यांच्या जे माझ्या सोबत आहेत, या कीर्तनाला आज जे श्रवण करत आहेत, सगळ्यांच्या चरणी आणि आपल्याला हे 2 जे हिरे लाभलेले आहेत त्यांच्या सुद्धा चरणी आणि हरिभक्तपरायण किरण महाराज असे विद्वान कीर्तनकार आपल्या सोबत आहेत. हरिभक्तपरायण गजानन महाराज गायनाचार्य, रमेश भाऊ सोबत आहेत आपल्या सगळ्यांचे. आता एखाद्याचं नाव आलं असेल तर सगळ्यांच्या आणि जे घरी बसून ऐकत आहे त्यांच्या सुद्धा चरणी ही सेवा समर्पित करतो. जय विठ्ठल. देवकर परंपरेला अनुसरून एकदा आपण अभंग ज्या संतांचा आहे, ज्या संतांच्या नामाचा जयघोष करूया. तुकाराम 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 तुकाराम, हरी हरी तुकाराम 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 तुकाराम, श्री ज्ञानदेव